नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसरात हल्ला करणाऱ्या 9 आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना परिसरातून फिरवत पोलीस चौकीपर्यंत नेलं। मात्र या कारवाईवर आता प्रश्न उपस्थित होत आहे, कारण धिंड काढताना आरोपींच्या चेहऱ्यावर कापड झाकलेलं दिसून आलं। जर आरोपींची ओळखच समोर येणार नसेल तर धिंड काढण्यामागचा नेमका उद्देश काय, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। गुंडांमध्ये जरब निर्माण करण्यासाठी केलेली ही कारवाई प्रभावी ठरणार का, की फक्त पोलिसांचा दिखावा ठरणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। भावली धबधबा हे पर्यटकांचं आकर्षणाचं ठिकाण असून वीकेंडला इथं मोठी गर्दी होते, त्यामुळे परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी सातत्याने होती आहे। तर पोलिसांची कारवाई गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी होती की केवळ शक्ती प्रदर्शनासाठी? धिंड काढूनही आरोपींचे चेहरे झाकलेले असतील तर सामान्य नागरिकांमध्ये त्याचा परिणाम कितपत होणार आहे, असाही सवाल उपस्थित होतोय। तर ओळखा पाहू कोण असं म्हणत पोलिसांनी नागरिकांना कोडं सोडवायला दिलं का, अशी ही चर्चा आता सुरू झाली। तर पोलिसांना आता झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत। आरोपींची धिंड काढली, मग चेहरा झाकण्याची गरज काय? ओळखच समोर आली नाही तर धिंड काढण्याचा नेमका उद्देश काय आहे? गुंडांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी केलेली ही कारवाई कितपत प्रभावी ठरेल? पर्यटकांसमोर धिंड काढूनही आरोपींचे चेहरे का लपवण्यात आले? पोलिसांच्या कारवाईत पारदर्शकतेचा अभाव आहे का? धिंड काढण्याचा संदेश स्थानिकांपर्यंत पोहोचला का? फक्त शक्ती प्रदर्शनासाठी धिंड की गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न? आरोपींची ओळख लपवून पोलिसांनी कोणता संदेश दिला, असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत।